सर, यंदा 10वी-12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. काय नियम आहे? हा पहिल्यापासून हा नियम आहे. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ॲक्ट फॉर बोर्ड अँड युनिव्हर्सिटीज 1982 म्हणजे 1982चा कॉपी विरोधी कायदा आहे. तर या कायद्यामध्ये जो विद्यार्थी गैरमार्गाने गैरप्रकाराने जर एखादा पेपर लिहित असेल, एखादं साहित्य आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल आपण दरवर्षी करतो आणि याप्रमाणे यावर्षीसुद्धा होईल, गुन्हा दाखल होईल. आणि हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असावा. म्हणजे कॉपीला उद्युक्त करणारे, कॉपीला प्रेरणा देणारे, प्रत्यक्ष गैरमार्ग करणारे किंवा प्रत्यक्ष कॉपी करणारे यांच्यावर हा सुद्धा कायदा लागू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या वातावरणात परीक्षा द्यावी, अभ्यास करून परीक्षा द्यावी ही मंडळाच्या वतीने मी आवाहन करतो. सर, कशा प्रकारे कॉपी केल्यानंतर हा गुन्हा दाखल होणार आहे? नाही, परीक्षेशी संबंधित आपण मंडळाची शिक्षासूची आहे. शिक्षासूची ऑलरेडी विद्यार्थ्यांना दिलेली आहे. विद्यार्थ्यांना ते त्यांच्यासमोर वाचन केलं आहे प्रत्येक शाळेमध्ये. त्यामुळे कुठल्या शिक्षेला कुठला गुन्हा आहे हे माहीत आहे. म्हणजे कुठला गुन्हा केला तर कुठली शिक्षा होऊ शकते यांना माहीत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी अशा प्रकारांना बळी न पडता, प्रलोभनाला बळी न पडता चांगल्या वातावरणात परीक्षा द्यावी. आणि विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे परीक्षेचा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या वातावरणात परीक्षा दिली तर विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. परंतु एखादा विद्यार्थी गैरमार्ग करत असेल तर त्याला मात्र आपण कडक शिस्तीमध्ये ही परीक्षा घेणार. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं आपण परीक्षा द्यावी असं मी आवाहन करतो.